माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। आज भाजप प्रदेश कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात प्रवेश होणार आहे। अशोक चव्हाण आणि माजी आमदार अमर राजूरकर हे दोघेही आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। दरम्यान अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशानंतर भाजप राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याची माहिती भाजपमधील वरिष्ठ नेत्याने एबीपी माझाला दिली आहे। दरम्यान अशोक चव्हाण उद्या राज्यसभेसाठी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळते। भाजपच्या राज्यसभा उमेदवारांच्या नावाची यादी दिल्लीतून जाहीर होणार असल्याचं कळतंय। याबद्दल आणखी माहिती घेऊया, आपला प्रतिनिधी राजू सोनवणे आता आपल्या सोबत आहे। राजू, सौरभ, पाहतो आपण माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा थोड्या वेळामध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे आणि या पक्षप्रवेशाची जय्यत तयारी जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते। पाहतोय भाजपचं हे प्रदेश कार्यालय आहे आणि कार्यालयाच्या बाहेर जे आहे मोठा स्टेज वगैरे उभारण्यात आलेला आहे आणि त्याचसोबत नांदेडवरून जे आहे त्यांचे समर्थक कार्यकर्ते जे आहे पदाधिकारी ठिकाणी पोहोचायला सुरुवात झालेली आहे। अमर राजूरकर सुद्धा या ठिकाणी भाजप कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि आता अशोक चव्हाण त्यांच्या चर्चगेटच्या कार्यालयामध्ये उपस्थित आहेत आणि थोड्याच वेळामध्ये ते भाजप कार्यालयामध्ये येणार आहे। या ठिकाणी त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा जो आहे तो प्रवेश होणार आहे आणि कार्यकर्ते सुद्धा येताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर अशोक चव्हाण गेल्या अनेक वर्षांपासूनचं काँग्रेसचं नातं आहे, मात्र हे नातं तोडून जे आहे ते अशोक चव्हाण आता भाजपमध्ये दाखल होणार आहे। त्यामुळे त्यांच्यासोबत आज जरी काही पदाधिकारी किंवा आमदार जे आहे ते पक्ष प्रवेश करणार नसले तरी नंतर जे आहे ते पक्षप्रवेश करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते आणि त्याची संपूर्णपणे या ठिकाणी पाहतो आपण गर्दी होताना पाहायला मिळते। नांदेडवरून सुद्धा अनेक पदाधिकारी दाखल झालेले आहेत। अशोक चव्हाण आल्यानंतर सुरुवातीला प्रदेश कार्यालयामध्ये पत्रकार परिषद होईल। या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचा जे आहे ते पक्षप्रवेश केला जाईल। त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस उपस्थित असणार आहे, त्याचप्रमाणे चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा उपस्थित असणार आहेत आणि अशोक चव्हाण आणि अमर राजूरकर हे उपस्थित असतील आणि त्याच्यानंतर जे आहे पाहतो आपण पक्ष कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी जो काही मंडप उभारण्यात आलेला आहे त्यामध्ये जाहीर पक्षप्रवेश भारतीय जनता पार्टी असं जे आहे ते बोर्ड लावलेलं आहे आणि संपूर्णपणे कार्यकर्त्यांना बसायला खुर्च्या वगैरे दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे त्या ठिकाणी पत्रकार परिषद संपल्यानंतर या ठिकाणी भाषण होईल। हे भाषण होत असताना अशोक चव्हाण नेमकं काँग्रेस का सोडले याचं जे आहे ते उत्तर देतील। त्यावेळी काँग्रेसवरती कोणावरती निशाणा साधतात, नाना पटोले यांच्या संदर्भात काही बोलतात का, हे सगळं जे आहे ते पाहणं महत्त्वाचं आहे। थोड्या वेळामध्ये अशोक चव्हाणांचा पक्षप्रवेश जे आहे तो होणार आहे आणि भाजपकडून याची जय तयारी होताना पाहायला मिळते। सौरभ, बरोबर राजू, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।